होती का नाही निर्मला इथं? बरं मी खोटं बोललो, एवढ्या खोटं बोलत्याल का? एवढ्या खोटं बोलत्याल? मी एक खोटं बोलाल एवढ्या? हो का ह्यांनीच सोडवलं बघा, हो का हीच होत्या इथं दारापाशी सोडवाय. ह्यांनीच कुकू लावलं, ह्यांनीच चोळी भरली, ह्यांनीच पाठवलं. हो का ह्या बायकांना विचारा, खरंच काय ग माय मावल्या? होय हो, त्या निर्मला होत्या म्हणून तर बाळंतपण झालं, म्हणून तर लेकरू हातात पडलं, लय त्रास झाला तुमच्या बायकोला. पण हो काय तुमची बहीण हो, घाण ना घाण काढली हो तुमच्या बायकोची. बाळंतपण केलं हो तुमच्या बायकोचं स्वतःच्या हातानं. चोखवरांच्या डोळ्यातनं पाणी आलं. चोखवरा जगाच्या मालकाकडे हात करून म्हणतात, देवा मी साधं तुझं मुखात नाव घ्यावं की रे? पामर माणूस आहे मी देवा, काय केलं? कधी काय सोन्याच्या ताटाच्या तांद्यानं अपेक्षा नाही केलं, तो अभिषेक नाही केला तुझा. कधी तुला वेळेवर भजलंही नाही देवा, कधी तुझं फार आठ्ठास सायासही नाही केलं देवा. सहज मुखाने नाव घेतलं विठ्ठला, तुला स्मरलं विठ्ठला, किती मन मोठं आहे रे तुझं, काय प्रेम म्हणायचं रे विठ्ठला. माझ्या बायकोचं बाळंतपण स्वतःच्या हातानं केलं की रे विश्वाच्या नाथा. एवढं कसं प्रेम रे तुझं विठ्ठला, काय देव आहे बघा ना. तरी लोक म्हणतात देवाचं नाव काय देतो. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना, हरिचंद्र करारानी वाहे डोंब्या गरीबानी. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना, हरिचंद्र करारानी वाहे बसत नाही तरी सुद्धा ते कर्माच्या संयोगाने येतं आणि हे वेगळ्या संयोगाने येतं. मग जगाच्या मालकाची कृपा म्हणावी की जगाचा मालक फक्त मुखात त्याचं नाम घेतलं तर आयुष्यभर राखण करतो. मग ज्ञानोबाराय म्हणले संसार सुखाचं करायचं काय अवघड आहे त्याला. जिथं लग्न नामदेवरायांचं, नवरी राजाई, वरमाय गुणाई, वरबाप दामोशेठ आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग असेल, तो संसार दुःखाचा असेल का? मग अवघाची संसार सुखाचा करी. अवघाची का? कारण ज्ञानोबरायांचा अभंग आहे, महान आत्मा यस्य सहायती महात्मा. ज्यांचं हृदयच मोठं आहे त्यांना तर संत म्हणावे. पण आमच्या कलियुगाची मेंटॅलिटी आहे, देवाला मानणारी मूर्ख आहेत, न मानणारी शहाणी आहेत. आले का जागेवर? तुम्ही जागेवर आले का? फिरत जा पण येत जा, है की नाही? हे लोक आहेत. हे तर उभाट्या जेवणारा सुशिक्षित आहे आणि बसून जेवणारा गावंढळ आहे. हे तर चपला घालून स्वयंपाक करणारी बाई हाय क्लास आहे आणि डोक्यावर पदर घेऊन स्वयंपाक करणारी बाई अनक्लास आहे. या कलियुगात वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. अरे वा, नजर पण नजर आहे तुमची लाका. हां खरंच मानलं पाहिजे तुम्हाला. तुमच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज. ऐका कलीचे मैमान असं त्या सिरिजले जन करते हे नसला. ऐका कलीचे मैमान असं त्या सिरिजले जन करते अनुमोदन करते हे नसला. ऐका कलीचे महिमान असं त्याशी इथे जनाई वर्णन करतात बघा. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. पुण्यवंत पाताळे लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. देवा काय जग आहे रे तुझं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला.
चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. नामदार म्हणतात बघा, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगे एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे. आता हे कळायला तुका म्हणे येते पाहिजे जातीची, कारण हे कसं आहे, हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला म्हणायचं कूट. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले, तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. कोण व्याली? तिचं दूध 17 रांजण भरले. कुणाचं? किती दूध? हा, पिले 12 हत्ती. तुम्ही म्हणताल रांजण बारके असतील, किती पिले? कुणाच दूध असतं का? नाही म्हणू नका. आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे. नामदेवराय म्हणले विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल, खोटं बोलणाऱ्याची जात नाही. हे खरे वनात कासव गीत गाय. कुठं? कोण? म्हणजे कासव वनात असतो? नाही का कीर्तन महाराज वनात कासव काय ढेकलं कळणार आहे का? हे कलियुग आहे, इथं असंच चालतं. कर्म कमी बो वाटायला असतं. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे दिला कशाला? कोटीचा बंगला बांधला, बंगल्याला नाव मातृपितृ छाया. म्हणलं लय धार्मिक आहे काय की? त्याच्या दारात गेल्यावर कळलं मातृवट्यावर पितृवट्यावर छाया खटावर आग लागू तुझ्या बंगल्याला. तू लिहतो कशाला? इथं फक्त दिखाव्या महाराज, कल्पनेची बाधा न हो. ही संत मंडळी द्वैताची झाडानी गुरु विन ज्ञान, आणि तया कैची कीर्तन घडेल ना. आम्ही द्वैत जगणाऱ्या माणसाला जयाचे आहिक धड नाही, तयासी परित्र पुस्तिक काही. अहिक म्हणजे जगणं, ज्याचं जगणंच धड. धड म्हणतो ना आपण, वागायचं सोड, ही धड बोलत नाही. धड म्हणजे कमीत 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 कमी धड. धड कळतंय ना? म्हणजे लय चांगलं बी नाही, लय त्याला म्हणायचं धड. अहो हे धड जगत नाही, त्याला तुम्ही विचारता पाप पतन म्हणजे काय? अरे त्याचं जगणं बघ. म्हणजे माणसाला आपण कोणाला मानावं हे कळलं पाहिजे, धनी शहाणा पाहिजे. मग आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माया बाप सुरता, बहीण म्हणून राहता. आमच्यासाठी माऊली सांगतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तोही सदा रक्षिता आपदी आमोते. जर राखणारा तू आहेस तर आम्ही मानतोही तुलाच. मग जाई न गे माये, आमची वाटही तुझीच ना. कारण आमच्यासाठी मूळचं घर कुठलं आहे? जे मानवते चराचर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ. हे सामर्थ्य आम्हाला कळलं पाहिजे की कुठून सुरुवात आहे. मग सुरुवात कळली की अवघाची संसार सुखाचा करी. पण माझा प्रश्न आहे माऊली तुम्हाला, अमापक अपेक्षा करता तुम्ही जगाच्या मालकाकडे. आजपर्यंत आम्ही ऐकलं संसार दुःख मुळ चोहीकडे, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस. आजपर्यंत आम्ही ऐकलं सुख पाहे जवा पाडे, दुःख पर्वता दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार. आजपर्यंत आम्ही जेवढं ऐकलं गीतेमध्ये वर्णन आहे, उर्दू मूल मद शाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य परिणानी यस्तम वेद सवेदवित. संसाराचं झाड उलट आहे म्हणे, जमिनीत पंध आकाशात मूळ आहे म्हणे, आणि तुम्ही म्हणता याचं फळ लागेल. अहो याचं फळ, झाड उलटन फळ कसं मिळेल? सर्व सुकृताचे अशक्य ते शक्य करायची ताकद जगाच्या मालकामध्ये. हे तरी मान्य आहे की नाही? देव सगळं करू शकतो, हे तरी मान्य आहे की नाही? अहो ज्ञानोबा आहे, आपण देव करू शकतो ना. तुम्ही म्हणताय ना, मी म्हणताय ना तुम्ही. तुम्हाला हेच कळत नाही मी कोण आहे. अवतार पांडुरंग आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेज सेवती साधु संत मनोवेदिला
ज्ञान भक्ती सहज भक्तो एकवटला मज तोची मी ही केवळ तुझं श्रुतही आहे. मी कोण आहे? आम्हा तया परस्परे एका नामाची संतरे. जिथं माझ्या ज्ञानाने मी भक्तीची सांगड घातली, भक्तीशिवाय माझं ज्ञान अपूर्ण, तेव्हा मला कळालं. या भक्तीच्या माध्यमातून ज्ञानाची जेव्हा परिपूर्णता झाली तेव्हा मला कळालं मी कोण आहे. ज्ञानदेवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपीठा. मग मला कळालं की माझ्यात काय सामर्थ्य आहे. आपुल्या संसाठी करोनी जगाच्या मालकानं माझ्यावर एवढी कृपा केली की माझ्यात एवढं सामर्थ्य आहे. माझ्यात आणि त्याच्यात काय फरक आहे तर फक्त नामस्वरूपी फरक आहे, फक्त नामाचं अंतर आहे, बाकी काहीच नाही. नामा म्हणे केशवराजा केला नियम. कारण आम्ही काय म्हणतो, बोलवणारा चालवणारा कोण आहे? माझ्या तोंडातून बोलवून कोणी घेतलं? हा मग करणार कोण?